कुठे पोलिसांच्या काठ्यांना खिळे लावलेले आहेत, तर कुठे कोणत्याच अँगलनं पोलीस न वाटणारे काही जण तरुणांना मारहाण करतायत। पायात स्लीपर, जीन्स पॅन्ट आणि कॅज्युअल शर्ट्समध्ये हातात लाठ्या घेऊन दिसणारे हे पोलीसच आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। 20 जुलैला संसदेवर निघालेल्या मोर्चातल्या या घटना चीड आणणारे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत, त्यावरून गोंधळ सुरू झालेले आहेत। हे व्हिडिओ काय, त्यामध्ये काय दिसतंय आणि हा एकूण विषय काय, सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। पहिला व्हिडिओ, लाठ्या मारणारे पोलीसच आहेत का, असा सवाल आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। हातात पोलिसांच्या काठ्या घेऊन, गळ्यात रुमाल, पायात फॅन्सी शूज, वाढलेले केस आणि सवाल करणाऱ्या तरुणांना लाठीमार करणारे हे नक्की कोण आहेत? हे पोलीसच आहेत का, असा सवाल विचारला जातोय। विशेष म्हणजे त्यांच्यातल्या काही लोकांनी चेहरे सुद्धा झाकलेले आहेत। ज्या लोक जेव्हा त्यांना प्रश्न विचारतायत जाऊन, तेव्हा वर्दीतले पोलीस येऊन त्यांचं संरक्षण करताना दिसत आहेत आणि सवाल करणाऱ्यांनाच टार्गेट केलं जात आहे। माध्यम प्रतिनिधींना मारहाण करणारा हा कोण आहे? दुसरा व्हिडिओ आहे, माध्यम प्रतिनिधीनं जेव्हा रेकॉर्डिंग सुरू केलेलं होतं तेव्हा हातात लाठी, डोक्यावर हेल्मेट, पण तोंडाला रुमाल बांधून, तोंड झाकून एक जण येतो आणि सवाल करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीला सुद्धा मारहाण करताना दिसतोय। दुसऱ्या व्हिडिओत सुद्धा हाच तरुण आहे किंवा हा जो पोलीस म्हणवला जाणारा व्यक्ती आहे तोच अशा पद्धतीनं त्याला मारहाण करतोय आणि त्याचा बचाव करायला एक वर्दीतला पोलीस त्या ठिकाणी येतोय। तिसरा व्हिडिओ आहे, एका तरुणीला काठ्या टोचवल्या गेल्यात। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, तिथं एक तरुणी येते तेव्हा पुरुष पोलीस तिला लाठ्या मारतात विचित्र पद्धतीनं। ती तरुणी जेव्हा जाताना दिसते तेव्हा तिला मागच्या बाजूने काठ्या टोचवल्या जातात आणि हे घडत असताना इतर 2 पोलीस कर्मचारी हे हसताना दिसतात। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि यावर कमालीची टीका होते। पोलिसांच्या लाठ्यांना खिळे, लाठीचार्ज करताना पोलिसांनी ज्या लाठ्या वापरल्या त्या लाठ्यांमध्ये पोलिसांनी खिळे ठोकलेले काही ठिकाणी दिसले। साहजिक आहे, ही काठी पोलिसांनी जर आंदोलकांना मारली तर त्याला खिळे टोचलेले असणार आहेत आणि त्याच्यात जखमा झालेल्या असणार आहेत। चौथा व्हिडिओ, आंदोलक महिलेच्या कांशीलात मारल्याचा। समोर आलेला आणखी एक हा व्हिडिओ आहे जो गंभीर आहे, ज्यामध्ये पोलीस एका महिलेला निघून जायला सांगतायत तेव्हा ती विरोध करते आणि यालाच उत्तर म्हणून पोलीस अधिकारी या महिलेच्या कांशीलात मारताना दिसतोय। त्यानंतर महिला पुन्हा येते, सवाल करते, तेव्हा या व्हिडिओत त्या पोलिसाचं नाव सुद्धा दिसतंय। पोलिसांकडूनच दगडफेक, 20 जुलैच्या या आंदोलनादरम्यान बराच गोंधळ झाला, काही ठिकाणी दगडफेक सुद्धा झाली, पण दगडफेक करणारे पोलीसच असल्याचं काही व्हिडिओतून दिसतंय, तसे आरोप केले गेलेले आहेत। असा हा सगळा गंभीर प्रकार दाखवणारा हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत। कॉकरोच इज बॅक या कॉकरोच जनता पार्टीच्या ट्विटरवरून हे व्हिडिओ शेअर केले गेलेत आणि हे सगळे सवाल त्यांनी या ठिकाणी विचारलेले आहेत। यामध्ये काही ठिकाणी तरुणांनी सुद्धा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल होतील, पण पोलिसांनी जिथे कायदा मोडलेला असेल त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। लाठीचार्जवर कोर्टानं काय म्हटलेलं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। लाठीचार्जच्या याच प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर सवाल करणारी, कारवाईची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली, तेव्हा न्यायालयानं यावर केलेल्या एका टिप्पणीची सुद्धा मोठी चर्चा होते। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टानं यावर आम्हाला हे व्हिडिओ पाहायला रस नाही आणि आमच्याकडे आंदोलकांचे व्हिडिओ पाहायला वेळही नाही, अशी टिप्पणी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणावर नंतर सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे। न्यायालयाच्या या टिप्पणीची चर्चा होण्याचं विशेष कारण म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच एका प्रकरणात कॉकरोच हा उल्लेख केला होता आणि तिथूनच ही डिजिटल चळवळ सुरू झालेली होती आणि त्यानंतर आता याच आंदोलनानं दिल्लीत वातावरण तापवलेलं आहे। तर असं हे सगळं चित्र दिल्लीत 20 तारखेनंतर निर्माण झालेलं आहे। दिल्ली पोलिसांवर यावरून गंभीर आरोप केले जात आहेत, पोलिसांसारख्या दिसणाऱ्या या लोकांबद्दल सवाल केले जात आहेत। याची उत्तरं कधी मिळणार, यावर सगळ्यांचं लक्ष आहे। या घटनेवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडींसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।